महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये दणदणीत विजय आला आहे. त्यात आपल्यासोबत बघण्यासाठी भाजपचे बडे नेते हंसराज अहिर आपल्यासोबत आहे. महायुतीचा मोठा विजय झाला आहे. काय वाटतं? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं, प्रमाण वाढलं आणि आज शांततेने मतदान करून लोकांनी आपल्या आवडीचा पक्ष निवडला. महायुतीला निवडल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे की लोकतंत्राच्या माध्यमातून आपल्या विचारांचा पक्ष निवडावा या संकेत दिसून येतात की या महाराष्ट्रामध्ये विकास हा दृष्टिकोन समोर चांगली माणसं जे विकासात्मक काम करतात अशा लोकांना निवडावं. म्हणून ही लोकशाही आहे, म्हणून निवडणूक आहे. या निवडणुकीला आपण एक प्रकारे लोकशाहीचा एक महापर्व म्हणतो. त्याचा उपयोग लोकांनी पूर्ण घेतला आणि माहितीला विजय केलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान गृहमंत्री होते, त्या दोघांनी मोठ्या सभा घेतल्या. गृहमंत्री 10 सभा घेतल्या. कोणत्याही पक्षाचा गृहमंत्री असेल, सरकार कोणत्याही पक्षाचा असेल, हा मंत्री, गृहमंत्री हे एका विशिष्ट पक्षाचे असतातच. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पक्ष म्हणून विजय करण्याकरता उमेदवारांना सहकार्य करणं या केंद्र सरकारच्या नेत्यांचं असतं, गृहमंत्र्याचं असतं, मंत्र्याचं असतं. त्या भूमिकेतून या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, अजूनही अनेक मंत्री असतील, त्यांनी काम केलेलं आहे. हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचा अधिकार आहे. या निवडणुकीमध्ये कोणते योजना जास्त प्रभावी होते? लोकांना वेगळं मला सांगायची गरज नाही. या देशामध्ये स्वच्छ राजकारण पाहिजे, लोकांना विकास करणारी माणसं पाहिजे. ते मतदारांनी बघितलं, त्या दिशेने मतदान झालेलं आहे. बचेंगे या कटेंगे याचा फायदा भाजपला झाला आहे. मी ऐकला नाही, परंतु असं आहे निवडणुकीमध्ये अनेक विषय होतात, अनेक विषयातून काही काही विषय लोकांना आवडतात. म्हणून हाच आवडला तोच आवडला मी म्हणत नाही. लोक आपोआपात बुद्धिजीवी आहेत, विद्वान आहेत, समजदार आहेत. लोकशाही असल्यामुळं त्यांना काय निवडावं ते निवडतात, त्यावर ते मतदान करतात. एका इश्यूवर निवडणूक जिंकता येते या मताचा मी नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण पाहतो? तुमचं काय नाव आहे? तुम्ही सांगा. तुमचं नाव काय? तुम्ही सांगा. नवीन पाहिजे की आता जुनावाला? तुमचं नाव काय? पुन्हा येईल. तुमचं नाव सांगा. तुम्ही सांगा. व्हिडिओ जर्नलिस्ट राजवल्लभ अभिषेक पटपल यार, ND मराठी, चंद्रपूर.